नमस्कार, प्रियंकाज फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट असे बीटचे पराठे. बीटचे भरपूर फायदे आहेत. लहान मुलांसाठी सुद्धा बीट भरपूर पौष्टिक आहे, पण लहान मुलांना बीट फारसं आवडत नाही. त्यामुळे मी आज अशी रेसिपी बनवणार आहे जी पौष्टिक तर आहेच, पण तितकीच चविष्ट पण लागते आणि लहान मुलांना तर खूपच आवडते. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. रेग्युलरच्या पोळ्या बनवताना आपण जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता मी इथे एक बीट घेतलेला आहे. बीटाचा आपल्याला मागचा आणि पुढचा भाग काढून टाकायचा आहे आणि त्यावरचं साल्टही आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. साल्ट काढून घेतल्यानंतर बीटला आपल्याला एका थोड्या मीडियम साईजच्या खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे. जर तुम्ही बारीक खिसणीने खिसून घेतलं तर त्याचा पूर्ण ज्यूस निघतो, त्यामुळे पराठे व्यवस्थित होत नाहीत. बीट आपलं व्यवस्थित खिसून झालेलं आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला 1 चम्मच तेल टाकायचं आहे. त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून व्यवस्थित तडका द्यायचा आहे. त्यानंतर कढीपत्त्याची थोडीशी पाने घालायची आहेत आणि यानंतर आपण खिसलेलं यामध्ये बीट घालायचं आहे. बीटला आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बीट आपलं व्यवस्थित मिक्स झालं की यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कुटलेला लसूण, थोडीशी हळद, थोडीशी लाल मिर्च आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे मसाले आपल्याला व्यवस्थित बीटमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित मिक्स झाले की फक्त अर्धा मिनिट आपल्याला याला अजून फ्राय करायचं आहे आणि आपली पराठ्यामध्ये भरायची भाजी तयार आहे. आपण ही भाजी अशीच पोळीसोबतही खाऊ शकतो, पण मुलं व्यवस्थित खात नाहीत, त्यामुळे आपल्याला याचा पराठा तयार करायचा आहे. आता आपल्याला मळलेल्या पिठाची व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे आणि यावर आपण तयार केलेली बीटची भाजी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. पोळीचा जो सेंटरचा भाग आहे तो भाग आपल्याला रिकामा ठेवायचा आहे. रिकाम्या ठेवलेल्या भागापासून ते कडेपर्यंत आपल्याला चाकूच्या मदतीने पोळी कट करून घ्यायची आहे आणि त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला पोळीची घडी घालायची आहे. मधला भाग रिकामा ठेवल्यामुळे त्या ठिकाणाहून भाजी बाहेर येत नाही आणि आपला पराठा व्यवस्थित होतो. पोळीला सगळीकडून आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि पीठ लावून हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. पराठा आता आपला व्यवस्थित लाटून झाला आहे. आता एका तव्यावर आपल्याला थोडंसं तेल घालून पराठा त्यावर टाकायचा आहे. तेल घातल्यामुळे पराठा खाली चिटकत नाही आणि त्यामुळे पराठा व्यवस्थित भाजला जातो. दोन्ही साईडनी व्यवस्थित तेल लावून लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आपला पराठा हा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आणि हा आता आपल्याला सर्व करण्यासाठी तयार आहे. हा पराठा आपण नुसताही खाऊ शकतो किंवा दह्यासोबतही आपण याला सर्व करू शकतो. रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.